नमस्कार. मी आज तुम्हाला अशी माहिती देणार आहे, की ती माहिती ऐकून बऱ्याचशा लेडीज जे माझे श्रोते, दर्शक आहेत, ते खुश होतील. अशी कोणती माहिती आहे? तर ज्यांचे कर्ली हेअर्स आहेत किंवा कुरळे केस आपण ज्याला म्हणू, ते कुरळे केस तुम्हाला घरच्या घरी, घरच्या वस्तू वापरून हे स्ट्रेट करता येतात. त्याचबरोबर केसाचं नरिशमेंट चांगलं वाढवता येतं आणि त्याचबरोबर तुम्हाला स्किन जी आहे, तुमच्या स्काल्पची जी स्किन आहे डोक्याच्या आतली, ती स्किन पण तुमची चांगली हेल्दी राहते. असं काय मी सांगणार आहे? तर सगळ्यात सोपं आहे, काहीही अवघड नाही, सर्वांना जमण्यासारखं आहे आणि त्यात कुठलंही असं कॉम्प्लिकेटेड काही नाही. तुम्हाला घरातल्याच वस्तू वापरायच्यात. तुम्हाला बाजारातनं काही फार मोठं विकत आणायचं नाहीये. फक्त एक भाजी आणायची आणि त्या भाजीचा तुम्हाला उपयोग करायचा. अशी कोणती भाजी आहे की ती ह्याच्यासाठी उपयोगी पडते? ती म्हणजे भेंडी. ओक्रा म्हणतात, काही जण त्याला लेडीज फिंगर म्हणतात. ती म्हणजे भेंडी. ही भेंडी आणून काय करायचं नक्की? तर ती भेंडी तुम्ही बाजारात आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. ती धुवून घेतल्यानंतर ती कापा. एकसारखे तुकडे बारीक 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 करून घ्यायचे आणि हे तुकडे तुकडे झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये टाकायचे. मिक्सरमध्ये तुमचे तुकडे सगळे तुम्ही टाकले की त्यानंतर त्यामध्ये तुम्ही गरम थोडंसं पाणी करायचं, थोडंसं पाणी गरम करायचं आणि ते गरम पाणी त्यामध्ये ओतायचं. जास्त गरम नाही, साधारण गरम असलेलं पाणी त्यामध्ये ओता आणि नंतर मिक्सर चालू करा आणि ते क्रश होईल सगळं. आता माहीतच आहे, भेंडी तुम्हाला अतिशय गिळगिळीत असते, चिकट असते. तर ही का सांगितलेली आहे? ह्याचं कारण असं आहे की ही भेंडी ह्याच्यामध्ये किरेटिन आहे आणि किरेटिन हे शरीराला अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे. हे केसासाठी अतिशय उपयुक्त असं द्रव्य आहे. ते तुमचं बारीक झालं, संपूर्ण संपूर्ण बारीक झालं. थोडंसं तुम्हाला वाटलं फार घट्ट होतंय, थोडं आणखी पाणी त्यामध्ये घातलं तरी चालेल. बारीक करून घ्या. बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही गाळण्यानं गाळलं तरी चालेल किंवा फडक्यानं गाळा. जे तुम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही ते गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये कलेक्ट करा आणि हे बाउलमध्ये कलेक्ट केल्यानंतर आणखी काय करायचंय, त्यामध्ये मिक्स करायचंय ते मी तुम्हाला सांगतो. तांदळाची पिठी घ्यायची. तांदळाची पिठी किती घ्यायची? 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला एका व्यक्तीला जेवढं लागणार आहे लावायला, तेवढंच मी तुम्हाला आता सांगतोय. घरामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला हे प्रयोग करायचे आहे. तुम्हाला 2 व्यक्ती असली तर क्वांटिटी थोडीशी वाढवायची. 1 ते 1.5 चमचा तांदळाची पिठी घ्या. त्या तांदळाच्या पिठीमध्ये तुम्ही कोमट असं पाणी टाकायचे, हलवून घ्यायचे. हल्लं की ती तांदळाची पिठी संपूर्णपणे त्यामध्ये मिक्स होईल आणि एक पांढरं दुधासारखं असं तयार होईल. आणि हे नंतर तुम्ही काय करायचंय, जे आपण भेंडी क्रश करून जो ज्यूस काढल्यासारखं केलं होतं भेंडीचं, तो त्याच्यामध्ये हे थोडं 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 मिक्स करत 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 मिक्स करायचं आणि संपूर्ण एकदा मिक्स झालं की तुमचं ते औषध तयार झालं. कशा करता? तर तुम्हाला केसावर लावण्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध तयार झालं. आता हे लावायचं किती वेळा? केव्हा लावायचं? केसाला लावल्यानंतर आम्हाला काही वाईट परिणाम होईल का? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अतिशय सेफ आहे. ह्याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला ॲलर्जी येण्याची शक्यता नाही. अगदी पॉइंट नॉट नॉट वन, समजा एखाद्याला भेंडीची ॲलर्जी असेल तर त्रास होईल. अन्यथा याचा कुठलाही त्रासदायक हे नाही, अंश नाही. आता तुम्ही बाजारामध्ये अनेक गोष्टी केसांना लावता.
त्याच्या कॉस्ट पण काय आहेत ते तुम्हाला माहित आहे. साधारणपणे तुम्ही अगदी मी गृहीत धरतो एक पावशेर भेंडी आणली, 20 रुपये 30 रुपये काहीतरी पावशेर असते. ह्याच्यापेक्षा जास्त किंमत तिची नाही. तांदळाची पिठी चमचा दीड चमचा किती 1.5-2 रुपयाची तांदळाची पिठी. ह्याच्यापैकी तुम्हाला काय लागणार आहे का, हीच घरातली वस्तू. हे तुम्ही केसाला जसं आपण डाय लावतो ना त्या पद्धतीनं तो कंगवा घेऊन तुम्ही संपूर्ण केसाला मुळापर्यंत लावायचं. लावल्यानंतर ते तास ते 2 तास, तासभर ठेवा किंवा 2 तास ठेवा. तुम्ही वरनं कॅप घाला व गुंडाळून ठेवून द्या आणि त्याच्यानंतर केस स्वच्छ धुवून काढा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की आपले हे कर्ली हेअर्स होते, हे कर्ली हेअर्स आता कसे दिसायला लागलेले आहेत. हा एक तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्याचबरोबर तुम्ही केसांना कोणत्याही पद्धतीचं हेअरस्टाईल करायला तुम्हाला अतिशय सोपं जाईल. नुसतं सोपं जाणार नाही तर केसाचं आरोग्य सुद्धा अतिशय चांगलं राहतं. ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला साध्य होतात. एक तर खर्च कमी, वेळ कमी, करायला सोपं, एकटं घरामध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी एकट्या हँडल करू शकता. केसाला सुद्धा तुम्ही आरशात बघून जर व्यवस्थित लावलं तर तुम्हाला दुसरा मनुष्य लावण्यासाठी पाहिजे अशी आवश्यकता नाही. हा, फक्त हे लावताना थोडस चिकट असल्यामुळं संपूर्ण गळ्यापर्यंत एखादा टॉवेल लावायचा आणि टॉवेल लावून एखादा जर का तुम्हाला असं काही तुमच्या रेग्युलर कापडावर किंवा कपड्यावर जर का काही उडलं तर तो खराब होऊ नये हाच उद्दिष्ट. खराब होत नाही, डाग पडत नाही, धुवून निघतात सगळं. आणि केसाला लावल्यानंतर सुद्धा 1 तास 2 तास ठेवल्यानंतर तुमचे केस अगदी सुरेख होतात आणि त्याची आतली स्किन सुद्धा, स्काल्पची जी स्किन आहे डोक्याची, ही सुद्धा चांगली नरिश होते. त्यामुळे हा प्रयोग प्रत्येकानं करण्यासारखा आहे. हा प्रयोग तुम्ही करून बघा. सोपा आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही धोका नाही, फायदाच आहे आणि अनेक जणांना याचा फायदा होतो. आणि तुम्हाला केसाच्या अन्य काही समस्या असतील, समजा काही गुंता होते वरच्यावर, केस गळतायत किंवा केसाचे तुकडे पडल्यासारखं होतंय, कंगवा विंचरला की केस त्याच्याबरोबर गळून येत आहेत, ही नरिशमेंट जी काही भेंडीची आहे ना, हे नरिशमेंटमुळे ते सुद्धा प्रकार तुमचा थांबू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला जर का आणखी मजबूती पाहिजे असेल तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं काही व्हिटॅमिन्स पोटामध्ये घेऊ शकता. त्याचाही तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.